नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिनव कदम. झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना आपल्या झोपडपट्टी एरियामध्ये राबवण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी झोपडपट्टी धारकांना येतात, त्याच्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत व झोपडपट्टी पुनर्वसनाची योजना कशा पद्धतीने राबवली जाते या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारणपणे माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास यामधल्या काही तरतुदी ज्या महत्वाच्या आहेत, त्याचबरोबर जे नवीन UDCPR पॉलिसीमध्ये विनियम क्रमांक 14.6 मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी जी नियमावली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केली आहे त्याच्यामधलेही काही प्रावधान पाहणार आहोत. आता मित्रांनो, सर्वात महत्वाचं या नवीन नियमावलीमुळे तुम्हाला महत्वाच्या काय फायदा होणार आहे, तसेच विकसकाला काय फायदा होणार आहे. तर जवळपास या नवीन नियमावलीनुसार तुम्हाला पूर्वी जे 270 स्क्वेअर फूटचं घर मिळत होतं ते आता 300 स्क्वेअर फूट पर्यंतचं मोफत घर मिळणार आहे, जे संरक्षण पात्र झोपडपट्टी धारक आहेत. त्यानंतर संरक्षण पात्र म्हणजे काय, पात्रता म्हणजे काय, अपात्रता म्हणजे काय, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना तुमच्या झोपडपट्टी एरियामध्ये राबवण्यासाठी तुम्ही काय करणार, विकसकांनी काय करायचंय हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजना तुमच्या झोपडपट्टी एरियामध्ये राबवण्यासाठी आपण झोपडपट्टी धारकांची एक मीटिंग बोलवायची आहे. या मीटिंग मध्ये आपण एक विकसकाला नेमणूक करायची आहे. आता ही विकसकाला नेमणूक करण्याआधी तुम्ही स्वतःची एक युनिटी स्थापन करून तुम्ही एक सर्वसाधारण सभा बोलवायची आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये आपली झोपडपट्टी पुनर्वसन योजना कशा पद्धतीने राबवायची याबाबत एकमेकांमध्ये चर्चा करायची आहे. या चर्चेचा सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही करून ठेवायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन विकसकालाही त्याच्या अडचणी यायला नको आणि तुम्हाला देखील त्या अडचणी यायला नको. नंतर तुम्ही त्या झोपडपट्टी धारकांच्या युनियन मध्ये एका ठराविक 5 जणांच्या आणि एक प्रवर्तकाची नेमणूक करायची. आता हे प्रवर्तक कोण असतील, तर जे झोपडपट्टीचं मेन नियोजन पाहणार आहेत ती लोक असतील. ते तुमच्या झोपडपट्टीतले ज्येष्ठ नागरिक असू शकतात, ज्यांना थोडीफार कायद्याची माहिती आहे ते असू शकतात. आता या प्रवर्तकांनी आपलं जे इंटेन्शन आहे ते जाहीर नोटीसद्वारे पेपरमध्ये पब्लिकेशन करायचं आहे की आम्हाला हे आमची झोपडपट्टी पुनर्वसन योजना आमच्या एरियामध्ये आम्हाला राबवायची आहे. त्यानंतर विविध प्रकारचे विकसक जे झोपडपट्टी प्राधिकरणाशी संलग्न आहेत ते तुमच्या इथे इंटरेस्ट दाखवतील. त्यानंतर तुम्ही त्यातल्या प्रवर्तकाशी निगोशिएशन करून तुमच्या विकसकाची निवडणूक करायची. आता विकसकाची नेमणूक करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की त्या विकसकाला पूर्वी 70% व आता नवीन नियमावलीनुसार 50% लोकांची संमती असणं अनिवार्य आहे. आता या 50% लोकांची संमती मिळाल्यानंतर तो विकसक डेव्हलपमेंट अग्रीमेंट पॉवर ऑफ अटर्नी ही तुम्ही त्या विकसकाला द्यायची आहे, जर विकसकातून राबवायची असेल. अन्यथा तुम्ही झोपडपट्टीधारक स्वतः देखील तो प्रस्ताव तशा पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला सादर करू शकता. आता एकदा विकसकाला तुम्ही 50% लोकांनी संमती दिल्यानंतर विकसकाने तो प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा तो प्रस्ताव आहे तो सादर करायचा आहे. आता तो प्रस्ताव सादर केल्यानंतर पुढील कारवाई काय होणार आहे, तर महानगरपालिका जी आहे तुमची स्थानिक, जशी की पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हे तिथे झोपडपट्टीचे सर्वेक्षण करतील व झोपडपट्टी सदृश्य अहवाल हा सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत महानगरपालिकेच्या हा मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना पाठवतील. आता हा झोपडपट्टी सदृश्य अहवाल एकदा प्राधिकरणाला पाठवल्यानंतर प्राधिकरणातले उपजिल्हाधिकारी जे झोपडपट्टी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी क्रमांक 1 हे त्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतील, स्थळ पाहणी करून पंचनामा करतील व झोपडपट्टी असल्यानं त्या झोपडपट्टीचा अहवाल तो सादर करतील. आता झोपडपट्टीचा अहवाल सादर केल्यानंतर तुमची झोपडपट्टी योजना ही गतिमान होण्यासाठी तुम्ही आता एक पाऊल टाकलेलं आहे. आता दुसरं पाऊल काय असणार, तर मुख्य कार्यकारी अधिकारी या अहवालानंतर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून ते क्षेत्र घोषित करेल. आता हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र हे कोणत्या प्रोव्हिजन्स अंतर्गत नोटिफिकेशन होईल, तर तुम्ही त्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास याचा अधिनियम क्रमांक त्यामध्ये कलम 3 ही 3 ची नोटीसच त्याला म्हटलं जातं. ती 3 ची नोटीस जाहीर वृत्तपत्रात जाहीर करेल. आता ही वृत्तपत्रात एकदा जाहीर केल्यानंतर तिथे झोपडपट्टी सुधार क्षेत्र म्हणून ते क्षेत्र घोषित केले.
एकदा झोपडपट्टी सुधार क्षेत्र म्हणून ते तुमचं झोपडपट्टीचं क्षेत्र घोषित झाल्यानंतर तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सर्व प्रकारच्या स्कीमचा तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे आणि तुम्हाला तुमचं संरक्षण पात्र झोपडी असेल तर हक्काचं 300 स्क्वेअर फूटचं घर तुम्हाला मोफत मिळणार आहे। आता एकदा झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित झाल्यानंतर ती घोषित होण्यापूर्वी देखील एक मशाल सारख्या खाजगी संस्था असतात, एनजीओ टाईप, त्या तुमच्या झोपडपट्टीचं सर्वेक्षण करतील। त्यामुळे बायोमेट्रिक सर्वेक्षण आता नवीन प्रकार आलेला आहे, गुगल अर्थवरचं सर्वेक्षण, तुमच्या प्रत्येक झोपडपट्टीचा एक नंबर असेल, बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन घेऊन एकदम सुटसुटीत पद्धतीने तुमचा पुनर्विकास होण्यास आता आधुनिकतेच्या काळात तुम्हाला मदत होणार आहे। आता एकदा झोपडपट्टीचं संरक्षण झालं की पात्रता अपात्रतेची यादी हे सक्षम अधिकारी उपजिल्हाधिकारी क्रमांक 2 जे तिथले असतील ते तयार करतात। आता इथे महत्वाची गंमत असं आहे की पात्र झोपडपट्टी धारक म्हणजे कोण, तर यासाठी आपल्याला एक पात्र संरक्षण पत्र दिनांक हा लक्षात ठेवायचा आहे। 1 जानेवारी 2000 पूर्वीची जर का तुमची झोपडी असेल तर तुम्ही एकदम निसंकोच राहायचं आहे की तुमची झोपडपट्टी ही पुनर्विकास तिथे होणार आहे आणि तुम्हाला मोफत घर मिळणार आहे। परंतु आता तुम्हाला भीती वाटेल की आमची झोपडपट्टी तर 1 जानेवारी 2000 नंतर म्हणजे आमच्या संरक्षण पत्र जो दिनांक आहे त्याच्यानंतर विकसनासाठी गेलेली आहे आणि आता त्यासाठी सुद्धा सशुल्क पुनर्वसन ही शासनाने नवीन योजना आणली आहे। म्हणजे तुम्ही 2.5 ते 3 लाख रुपये फक्त भरायचे आणि तुमची झोपडी जर का 1 जानेवारी 2001 नंतर आणि 1 जानेवारी 2011च्या अगोदर असेल तर तुम्हाला सशुल्क पुनर्वसन हे तिथल्या विकसकाने करून द्यायचं आहे। आता सशुल्क पुनर्वसन करताना तुम्हाला कोणते कोणते GR हे शासनाचे महत्वाचे लक्षात ठेवायचे, तर 16 मे 2015चा एक GR आहे, 16 मे 2018चा एक GR आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला परवानगी परिशिष्ट जोडपत्र 3 दिलाय। 16 मे 2018 हा GR तुम्ही शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करा। त्यामध्ये झोपडपट्टी पुनर्विकसन सशुल्क पुनर्वसन या नावाने GR आहे, त्याच्यामध्ये जोडपत्र 3 आहे। जोडपत्र 3 तुम्हाला सशुल्क पुनर्वसनासाठी सादर करायचंय। त्याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे, 6 प्रकारचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही एक तुम्ही मालकी हक्काचा पुरावा म्हणून सादर करू शकता। आता ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत, तर प्रॉपर्टी कार्ड असेल, लाईट बिल असेल, त्यानंतर येणे दंड असेल म्हणजे तुमचा बोगवटा शुल्क असेल, शेअर सर्टिफिकेट्स असेल, किंवा तुम्ही एखादं कॅन्टीन चालवत असाल तर कॅन्टीनचा परवाना असेल। अशा प्रकारचे 6 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि जोडपत्र 3 जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि तुम्ही सशुल्क पुनर्वसनासाठी पात्रता होणार। त्याची पात्रता यादी जशी परिशिष्ट 2 हे पात्र उमेदवारांचं होतं तसंच जे सशुल्क असेल त्यांचं पुरवणी परिशिष्ट 2 हे सक्षम प्राधिकारी तयार करतील। आता हे झाल्यानंतर आता पात्रता अपात्रता झाली, यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की आता विकसनासाठी 3D जो महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा अधिनियम 1971 आहे त्याच्यामध्ये 3D नुसार तुमची संक्रमणाची व्यवस्था करायची आहे आणि नंतरच तुम्हाला बांधकामासाठी त्या विकसकाला परवानगी मिळणार आहे। आता बांधकाम सुरू करण्यापूर्वी आणि विकसनाची ऑर्डर घेण्यापूर्वी विकसकाने एक लक्षात ठेवायचे की त्या संबंधित जे झोपडपट्टी धारक असतील त्यांचं संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर करायचं आहे। आता संक्रमण शिबिर ऑलरेडी फुल झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला भाडे करार करायचा आहे आणि 1 वर्षाचं आगाऊ भाडं हे प्रत्येक झोपडपट्टी धारकाला, पात्र झोपडपट्टी धारकाला हे झोपडपट्टी निष्कासन करायच्या वेळेस 1 वर्षाचं आगाऊ भाडं हे विकसकाने द्यायचं आहे। आता हे आगाऊ भाडं मॅन्डेटरी आहे का, तर त्यासाठी 12 नोव्हेंबर 2023 एक परिपत्रक क्रमांक 10 आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचं, जिथे विकसकाला तुम्हाला भाडं देणं हे बंधनकारक आहे। त्यानंतरच तुम्ही त्या झोपडपट्टी धारकाला स्थलांतर करू शकता किंवा तिथे झोपडी पाडून टाकू शकता। आता त्यानंतर एकदा का झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमच्या 3D अन्वये ऑर्डर झाली, त्या ऑर्डरचा पण काही झोपडपट्टी धारक फॉलो करत नाहीत, पण असं करू नका, कारण तुम्हाला
याच झोपडपट्टी अधिनियमाच्या 12(8) नुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काही अधिकार दिलेले आहेत. जर तुम्ही असं सहकार्य केलं नाही तर तुम्ही अपात्र देखील होऊ शकता. म्हणजे तुमचं हक्काचं घर जे मिळणार आहे त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. त्यामुळं आणि एकदा 3D ची ऑर्डर झाली की कलम 12(1) नुसार तुम्ही स्वतःहून तुमची झोपडी ही रिकामी करून विकसकाला द्यायची. पूर्वी कसं होतं की विकसन नियमावली नव्हती, म्हणजे तुम्ही 30 ते 40 मजल्यापर्यंत इमारती चढवू शकत नव्हता. त्यामुळे काय व्हायचं, विकसकांचा यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि झोपडीधारक हे घाबरले जायचे आणि पुनर्विकास. पण आता घाबरायची काही एक गरज नाही, कारण विकसकाला सरसकट 4 FSI हा दिलेला आहे. त्यामुळे विकसनाच्या इमारती या टोलेजंग होणार आहेत व सर्व झोपडपट्टी धारकांना सशुल्क पुनर्वसन तर आहेत, पण त्याबरोबर प्रधानमंत्री जी ग्रामीण आवास योजना आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा घरं मिळणार आहेत. त्यामुळे कुणी देखील घरापासून वंचित राहणार नाही, भीतीचं असण्याचं काही कारण नाही. आपल्याला झोपडपट्टी पूर्णपणे पुनर्विकास करून आणि फक्त उभ्या झोपड्या नको असं जे आत्ताच्या नवीन हायकोर्टचं रुलिंग झालंय की त्याच्यामध्ये सॅनिटायझेशन पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे, त्यानंतर योग्य व स्वच्छ सूर्यप्रकाश पाहिजे. या सगळ्या गोष्टी ह्या नवीन नियमावलीमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. जर नवीन नियमावलीनुसार प्रस्ताव सादर केले असतील तर तुम्हाला या संपूर्ण या झोपडपट्टीचा विकास हा योग्य तऱ्हेने होणार आहे. आता याच नियमावलीमध्ये नियमावली क्रमांक 14.6 जी एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावली महाराष्ट्रासाठी 2020 साली झालेली आहे, त्या नियमावलीमध्ये जो विनियम क्रमांक 14.6 खास करून पुणे पिंपरी चिंचवड झोपडपट्टी विकासासाठी ठेवलेला होता, त्याच्यामध्ये 12(1) नुसार त्या नियमावलीचा 12(1) 14.6.12.1 यानुसार तुम्हाला त्या झोपडपट्टीला प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांची आहे. आता तुम्हाला आगाऊ भाडं मिळालं, त्यानंतर तुम्ही तुमचं स्थलांतर योग्य ठिकाणी त्या विकसकांनी करायचंय आणि विकसकांनी त्यानंतर 2 वर्षाच्या आत ती झोपडपट्टी पुनर्विकास करून तुम्हाला ती घरं द्यायची आहेत. आता याच्यानंतर सुद्धा बऱ्याचदा अशा अडचणी आलेल्या आहेत लोकांना की झोपडपट्टी पुनर्वसन केलं त्यानंतर मेंटेनन्स कोणी बिल्डिंगचा भरायचा, त्याची लायबिलिटी काय, या सर्व गोष्टी आपण हळूहळू पाहणार आहोत. पण सध्याच्या दृष्टीने ही नियमावली 3 काय आहे, 3D काय आहे, पात्रता अपात्रता त्या संदर्भातले शासन नियम इत्यादी करता हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.